दुधासारखे पांढरे शुभ्र आणि तेलामध्ये घालताच 3 ते 4 पटीने फुलणारे असे आपण देवदर्शन किचनमध्ये चिप्सची रेसिपी पाहूया। तर हे चिप्स बनवण्यासाठी आपल्याला बटाटे सोलायची, किसायची किंवा शिजवायचीही गरज नाही। अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे हे चिप्स आहे। फक्त 2 ग्लास साबुदाण्यापासून भरपूर असे आपण हे चिप्स या ठिकाणी तयार केलेले आहे। अतिशय खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे हे चिप्स तयार होत असतात। चला तर मग आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे चिप्स बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे साबुदाणा। तर घरातील मापाने तुम्ही एखादी कपानेही घेऊ शकता। तर मी तुम्हाला ग्लासच्या मापामध्ये दाखवत आहे। असा गच्च भरून घेतलेला ग्लास हा आपण 2 ग्लास साबुदाणा घेतला तर तो अर्धा किलो हा साबुदाणा भरत असतो। जर का किलोनं सांगायचं झालं तर तुम्ही पाहू शकता 2 ग्लास म्हणजे अर्धा किलो मी या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे हे चिप्स तयार करण्यासाठी। तर मी जो साबुदाणा घेतलेला आहे तो जाड आहे, जो आपण रेग्युलर साबुदाणा खिचडी वगैरे बनवण्यासाठी वापरतो तोच साबुदाणा आहे। तुमच्याकडे जर का बारीक असेल तर तुम्ही बारीकही घेऊ शकता साबुदाणा। घेतलेला साबुदाणा स्वच्छ हा निवडून घेतलेला आहे। त्यानंतर ज्या ग्लासाने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच ग्लासाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आतापर्यंत 2 ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे। हा 3रा ग्लास पाणी आणि हा 4था ग्लास पाणी, म्हणजे आपण 2 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे तर त्याच्या दुप्पट म्हणजे 4 ग्लास पाणी हे पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तुम्ही कपाने किंवा कोणत्याही भांड्याने साबुदाणा घेतलेला असेल तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी हे गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे। पाणी गरम होत आहे तोपर्यंत घेतलेला साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुवायचा म्हणजे यामध्ये पाणी टाकायचं आणि अशा प्रकारे हाताने हलवून हे पाणी काढून टाकायचं आहे। साबुदाणा भिजत घालण्यासाठी आपल्याला जास्त हा रगडायचा नाही, फक्त 2 ते 3 पाण्याने असं धुवून घ्यायचं आहे पाणी टाकून सहज असं हलवून। तर साबुदाण्याला अशी पावडर असते पांढरी, ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आता हा साबुदाणा जो आहे ना तो मी धुवून घेतलेला आहे। यामधलं पाणी काढण्यासाठी असा हात लावून घेतला की यामधले दाणे सुद्धा बाहेर निघत नाही। 2 पाण्याने हा साबुदाणा धुवून घेतलेला आहे। पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे। मस्त असं उकळतं पाणी या साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे। तर का आपल्याला सकाळी हे चिप्स करायचे आहे तर आदल्या दिवशी रात्री आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर रात्रीच हा साबुदाणा अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचं आहे। उकळतं पाणी हे टाकून घेतल्यानंतर चमच्याने साबुदाण्यामध्ये हे पाणी आपण मिक्स करून घेऊ। पूर्णपणे मिक्स झालेला आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे झाकून असंच राहू द्यायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण साबुदाणा पाहूया। साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे आणि फुललेला सुद्धा आहे। फुलून मस्त असा भांडं भरून झालेला आहे, दुप्पट फुललेला आहे साबुदाणा आणि छान मऊ सुद्धा झालेला आहे अशा प्रकारचा। त्यानंतर हा जो साबुदाणा आहे ना हा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे। चमच्याने काढायचा आहे आणि आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला। हा भिजलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। ज्या साईजचं तुम्ही मिक्सरचं भांडं घेतलं असेल त्यानुसार साबुदाणा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं आहे। पाणी टाकताना मात्र गरमच पाणी वापरायचं आहे। आपल्या हाताला चटका सोचवेल एवढं गरम पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे। साबुदाणा वाटताना एकदम फाईन असा बारीकच आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे सर्व हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये गरम पाणी टाकून हा साबुदाणा वाटून घ्यायचा आहे। तर पूर्ण हा साबुदाणा वाटून घेण्यासाठी आपल्याला टोटल किती पाणी लागणार आहे या ठिकाणी तेही मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र थंड पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला, तर गरमच पाण्याचा वापर करून सर्व हा साबुदाणा अशा प्रकारे एकदम स्मूथ वाटून घेतलेला आहे। रात्री उकळत्या पाण्यामध्ये हा साबुदाणा आपण भिजत घातल्यामुळे मस्त तो भिजलेला आहे आणि अगदी सहज तो मिक्सरमध्ये बारीक होत असतो। तर ज्या ग्लासाने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच ग्लासाने मी आत्तापर्यंत हे 4 ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि 4 ग्लास पाणी हे आपण साबुदाणा भिजत घालण्यासाठी वापरलेलं होतं। तर टोटल आपल्याला आत्तापर्यंत पूर्ण हे 8 ग्लास पाणी लागलेलं आहे। मिश्रण हे अशा प्रकारे झालेलं आहे। पूर्ण हे मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता इतपत हे
पातळसर असायला हवं. जर का मिश्रण घट्टसर वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी आणखी घालू शकतात, कारण साबुदाणा नवीन किंवा जुना यानुसार थोडं पाणी कमी किंवा जास्तही लागू शकते. पण 8 ग्लास पाणी अगदी परफेक्ट होतं. त्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. तर जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 2 चमचे यामध्ये असे गच्च भरून मीठ घालते. वाळवणीच्या पदार्थामध्ये ना मीठ थोडं कमी घालायचं, म्हणजे हा पदार्थ वाढल्यानंतर खारट होत असतो. 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. घातलेलं मीठ पूर्णपणे हे विरघळलं जाईल असं 1 मिनिट हे पूर्ण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इतपतच हे पातळ असायला हवं. आता हे परफेक्ट मिश्रण ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एखादी ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये असं हे मिश्रण थोडं टाकून पाहायचं. अगदी परफेक्ट असा हा चिप्स होत आहे. पापड अशा प्रकारे हा पसरवला जात आहे. हे जे मिश्रण आहे हे पसरत नाही, एकाच ठिकाणी असं छान थांबते आहे. तर अगदी परफेक्ट झालेलं आहे हे तयार. तर असं असलं तरच उन्हामध्ये प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे अगदी छोटे छोटे हे चिप्स आपल्याला तयार करायचे आहेत. ज्या साईजचे बटाट्याचे चिप्स असताना त्या साईजनुसारच आपल्याला हे चिप्स तयार करायचे आहे. तुम्हाला जर का याचे मोठे मोठे पापड करायचे असतील तर तेही तुम्ही करून घेऊ शकतात. आहे ना एकदम सोपी पद्धत. यामध्ये फक्त आपण साबुदाणा, उकळतं पाणी आणि फक्त मीठ घातलेलं आहे. तर मैत्रिणींनो, यामध्ये फुलखार किंवा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा यापैकी काही घालायची गरज नाही. फक्त एवढीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे जर का आपण प्लेट घेतली चमच्यामध्ये तर जे खाली सुद्धा हे सांडलं जात नाही. अगदी बराबर हे छोटे छोटे आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर का अगदी चटपटीत हे करायचे असले तर यामध्ये तुम्ही थोडीशी चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकतात, म्हणजेच मिरची पावडर. जिरं तुमच्याकडे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरं किंवा कोथिंबीरही घालू शकतात. पण जर का घरामध्ये लहान मुलं असतील आणि असे पांढरे शुभ्र तुम्हाला चिप्स करायचे असतील तर फक्त मीठ घाला आणि अशा प्रकारे हे चिप्स करून घ्या. संपूर्ण चिप्स अगदी झटपट तयार झालेले आहे. प्लास्टिक पेपरला एक थेंबसुद्धा आपण तेलाचा लावलेला नाही. शक्यतो वाळवणीच्या पदार्थामध्ये आपल्याला तेलाचा कमीच वापर करायचा असतो किंवा शक्य तेवढा तेलाचा वापर हा टाळायचा असतो. तुम्ही पाहू शकतात तेल वगैरे न लावता असे वाढल्यानंतर हे अशा प्रकारचे चिप्स अगदी झटपट सहज निघत असतात. किती पांढरे शुभ्र झालेले आहे आणि बनवायला तर किती सोपे आहे. तर सर्व चिप्स हे मी मस्त असे 2 दिवस हे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी, दुधाप्रमाणेच एकदम पांढरे शुभ्र आणि काचासारखे पातळसर पारदर्शक हे चिप्स तयार झालेले आहे साबुदाण्यापासून. तर आता हे चिप्स तळून कशा प्रकारे होतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तेल गरम केलेलं आहे तळण्यासाठी. असे गरम तेलामध्ये हे चिप्स टाकताच तुम्ही पाहू शकतात मस्त हे फुलत आहेत आणि तळायलाही जास्त काही वेळ लागत नाही. बटाट्याच्या चिप्सप्रमाणेच काही सेकंदामध्येच हे चिप्स तळून वर येत असतात. तळल्यानंतर तुम्ही रंग पाहू शकतात किती पांढरा दिसत आहे ना. तर अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही हे साबुदाण्याचे चिप्स तळून दाखवते. तोपर्यंत तुम्हाला जर का हा व्हिडिओ थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन ब्लॉग या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जर का आधीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आता तुम्ही पाहू शकता चिप्सची साईज मी तुम्हाला जारामध्ये एखादी चिप्स फक्त तोडून दाखवते एकच. असा हा जारामध्ये चिप्स टाकताच आधीची तुम्ही साईजसुद्धा पाहिली आणि आता चिप्स पूर्णपणे हा तळला गेलेला आहे. त्यानंतर जाऱ्यामध्येच याला घेतलेला आहे आणि आताची साईजही तुम्ही पाहू शकतात. साधारण 4 पटीने किंवा त्यापेक्षाही जास्त हे चिप्स फुलत असतात. आहे ना मैत्रिणींनो एकदम सोपी पद्धत. तर तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये ही वाळवण्याच्या रेसिपीमधील एक रेसिपी नक्कीच बनवून पहा. घरामध्ये जर का लहान मुलं असतील तर त्यांना तर असेच खायला खूप छान असे वाटतील. मोठे मंडळी असतील तर यावरती थोडीशी मिरची पावडर वगैरे टाकून त्यांना खाऊ घाला. चवीला अप्रतिम लागणारे आणि तोंडामध्ये ठेवताच विरघळणारी अतिशय सोप्या पद्धतीने झटपट हे चिप्सची रेसिपी किंवा हे साबुदाण्याचे छोटे छोटे असे मिनी पापड
तयार होत असतात। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी काही हे चिप्स तळून दाखवलेले आहे। तर 2 ग्लास साबुदाण्यामध्ये साधारण 150 ते 250 या दरम्यामध्ये चिप्स तयार होत असतात। आता हे चिप्स मी तुम्हाला तोडूनही दाखवते। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे बटाटे न वापरता फक्त साबुदाण्याचे चिप्स तयार होत असतात। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद।